और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे। आज पालिकेमार्फत अंबरनाथ बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। पुढील 8 ते 10 दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील 400हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे। गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली आहेत। यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे। या बांधकामांबाबत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिलेत। त्यानुसार नगरपालिका प्रशासनानं ही धडक मोहीम हाती घेतली आहे। नगरपालिकेनं शहरातील 400हून अधिक अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली आहे। पुढील 8 ते 10 दिवसात हे सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत। बदलापूरमधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय। आपण पूर्ण शहरातील इलिगल बांधकामाचा सर्वे चालू होता आपले 2-3 महिन्यापासून आणि त्याच्या अनुषंगाने जवळपास 438 बांधकामं आपण तशी आयडेंटिफाय केली होती। मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा तसे निर्देश होते की इलिगल बांधकामं आहेत, ज्या इलिगल बांधकामांना प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम नाही आणि त्याच्यामुळे नदी पोल्युटेड होते किंवा जमीन पोल्युटेड होते, अशा बांधकामावरती कारवाई करण्याचे मान्य उच्च न्यायालयाचे पण निर्देश होते। त्या अनुषंगाने आपण सर्वे केला होता आणि सर्वे करून प्रत्येक इलिगल बांधकामाला रितसर नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसची मुदत संपल्यानंतर आज आपण ही कारवाई चालू केली आहे। आज आपण 2 टीम आपण केलेल्या आहेत। एक पनवेल हायवेला एक टीम माझी कारवाई करते आणि दुसरी टीम आज मी स्वतः इथं तुमच्या समोरच आहे, इथे एक टीम कारवाई करते। आज जवळपास आम्ही एक 50 बांधकाम आज आम्ही इनलिस्टेड केलेत की 50 बांधकामं आज आम्हाला निष्कासित करायची आहे आणि अशी जवळपास 438 बांधकामं निष्कासित होईपर्यंत आमची कारवाई चालू राहणार आहे। पूर्ण बदलापूरमधलाच आपण सर्वे केलेला आहे। पूर्ण बदलापूर शहरामधलेच बांधकाम पण आयडेंटिफाय केले आहेत। त्यामुळे पर्टिक्युलर इथलीच कारवाई किंवा तिथलीच कारवाई अशी काय होणार नाही। पूर्ण बदलापूर शहरामध्ये जेवढे इलिगल बांधकाम आहेत त्यांची सर्वेमध्ये आपले आलेले आहेत। ती पहिल्या फेजमध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहोत। ती कारवाई 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस पण चालू शकते। जवळपास ही सर्व बांधकामं निष्कासित करून तसं मान्य उच्च न्यायालयाला आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। त्यामध्ये कमर्शियल स्ट्रक्चर्स आहेत, इमारतीसुद्धा आहेत, ज्या काही इलिगल इमारती आहेत त्यासुद्धा आहेत आणि त्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।